वेलकम इन MPSC एक्झाम गोल. एक्झाम संदर्भातील यापुढील व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी MPSC एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. MPSC एक्झाम गोल या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीजचा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत महत्त्वाचे प्रश्न विश्लेषणासह या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. टेस्ट सिरीजच्या सर्व लिंक्स व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये टेस्ट 4चे प्रश्नोत्तरे विश्लेषणासह पाहणार आहोत. टेस्ट 4 विषय आहे लोकसंख्या. प्रश्न पहिला, 2011ची जनगणना ही भारताची एकूण टिंबटिंबवी व स्वातंत्र्यानंतरची टिंबटिंबवी जनगणना आहे आणि पर्याय आहेत 1. 15वी व 7वी, 2. 16वी व 9वी, 3. 10वी व 8वी आणि 4. यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. 15वी व 7वी. 2011ची जनगणना ही भारताची एकूण 15वी व स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे. जनगणनेचं घोषवाक्य जर पाहिलं तर आपली जनगणना आपले भवितव्य हे जनगणनेचे घोषवाक्य होते. 1872मध्ये लॉर्ड मेयो यांच्या काळात भारताची पहिली जनगणना झाली होती. 1881 पासून देशात नियमितपणे दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. प्रश्न 2, जागतिक क्षेत्रफळाशी भारताच्या क्षेत्रफळाचे प्रमाण टिंबटिंब इतके आहे आणि पर्याय आहेत 1. 2.52%, 2. 2.45%, 3. 2.48% आणि 4. 2.42%. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4. एकूण जागतिक क्षेत्रफळाशी भारताच्या क्षेत्रफळाचे प्रमाण 2.42% आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो आणि जागतिक लोकसंख्येशी भारतीय लोकसंख्येचे प्रमाण 17.50% इतके आहे. प्रश्न 3, भारताचे लोकसंख्याविषयक पहिले धोरण 1976 संदर्भात अ. मुलींचे विवाहाचे वय 18 वर्षे तर मुलाचे विवाहाचे वय 21 वर्षे निश्चित करणे. ब. महिलांच्या शिक्षण व साक्षरतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे. क. 1 मे 1976 पासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना विशेष बक्षिसे घोषित करण्यात आली. आणि ड. 1965 साली केंद्रात आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची स्थापना झाली. वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत? पर्याय आहेत 1. सर्व विधाने बरोबर आहेत. 2. फक्त विधान ड चूक आहे. 3. एकही विधान चूक नाही. आणि 4. फक्त अ आणि ब बरोबर आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. फक्त विधान ड चूक आहे. विधान ड चूक असण्याचं कारण म्हणजे 1966 साली केंद्रात आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची स्थापना झाली होती. या ठिकाणी 1965 साल दिलेला आहे आणि त्याचबरोबर भारतीय लोकसंख्याविषयक धोरणामध्ये हे उद्दिष्ट नव्हते आणि म्हणून विधान ड हे चूक आहे. 1 मे 1976 पासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना पुढील प्रमाणे बक्षिसे घोषित करण्यात आली होती. 2 मुलांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना 150 रुपये, 3 मुलांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना 100 रुपये आणि 4 किंवा अधिक मुलांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना 70 रुपये अशी बक्षिसे घोषित करण्यात आलेली होती. प्रश्न 4, पुढील विधानांची सत्यता तपासा. विधान अ. एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात. विधान ब. एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात. आणि पर्याय आहेत 1. अ आणि ब दोन्ही सत्य आहेत. 2. अ ब दोन्ही असत्य आहेत. 3. विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे. आणि 4. अ असत्य असून विधान ब सत्य आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. अ आणि ब दोन्ही विधाने असत्य आहेत. ही दोन्ही विधाने का असत्य आहेत त्या संदर्भात थोडे बघूया. एखाद्या प्रदेशात नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रमाण भरपूर असेल व लोकसंख्या कमी असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असं म्हणतात. एखाद्या प्रदेशात नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात. या ठिकाणी विधान अ आणि ब यामध्ये उलट दिलेले आहे आणि त्यामुळे ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. प्रश्न 5, खालीलपैकी कोणता वसाहतीच्या विकासाचा क्रम अचूक आहे? 1. खेडे, नगर, शहर, सनगर आणि महानगर. 2. खेडे, नगर, शहर, महाकाय नगर आणि महानगर. 3.
खेडे, शहर, नगर, महाकाय नगर आणि चंदगड. आणि 4 खेडे, शहर, नगर, महानगर आणि चंदगड. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4 खेडे, शहर, नगर, महानगर आणि चंदगड. वसाहतीच्या विकासाचा क्रम जर बघितला तर प्रथम नागरीवाडी म्हणजेच धड खेडेही असत नाही आणि धड शहरही असत नाही. 2 नंबरला नागरी खेडे याचा समावेश होतो. त्यानंतर शहर आणि त्यानंतर नगर. नगर ज्याची लोकसंख्या 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असते. महानगर जर बघितले तर महानगर 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले आहे. सनगर म्हणजेच अनेक शहरांचा विकास होत जाऊन सनगराची निर्मिती झालेली असते. आणि शेवटी महाकाय नगर 50 लाखांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेले म्हणजेच महाकाय नगर. म्हणून विधान 4 बरोबर आहे. प्रश्न 6 मागील वर्षातील प्रश्नपत्रिका संच PDF बुक स्वरूपात उपलब्ध आहे. प्रश्न 6 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती? पर्याय आहेत 1 1032, 2 1040, 3 1058 आणि 4 1084. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4 1084. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 1084 इतकी होती. भारतातील सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले केरळ हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. भारतात स्त्री पुरुष प्रमाण बघितल्यास 943 इतके ते आहे. सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण 877 असलेले राज्य म्हणजेच हरियाणा हे होय. सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी या ठिकाणी 1037 इतकी स्त्री पुरुष यांची संख्या असलेली दिसून येते. प्रश्न 7 भारतातील लोकसंख्येनुसार राज्यांचा क्रम लावा. पर्याय आहेत 1 उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश. 2 मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. 3 बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. 4 पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. भारतातील लोकसंख्येनुसार राज्यांचा क्रम बघितल्यास प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांचा क्रम लागतो. भारतात सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची असून ती 19,92,81,477 इतकी आहे. 16.49% इतकं लोकसंख्येचं प्रमाण आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता 828 इतकी असून ब्राझील देशाइतकी या राज्याची लोकसंख्या आहे आणि इथला सेक्स रेशो बघितल्यास तो 908 इतका आहे. प्रश्न 8 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांचा कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा. अ जम्मू आणि काश्मीर, ब नागालँड, क सिक्कीम आणि ड मिझोराम. आणि पर्याय आहेत ड ब अ आणि क, 2 ब क अ आणि ड, 3 अ ड ब आणि क, 4 ड क अ आणि ब. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4 ड क अ आणि ब. या प्रश्नामध्ये सर्वात कमी लोकसंख्या मिझोरमची म्हणजेच 52 इतकी आहे. त्यानंतर सिक्कीमची 86, नागालँडची 119 आणि जम्मू काश्मीरची 124. म्हणून या ठिकाणी पर्याय 4 बरोबर आहे. प्रश्न 9 लोकसंख्येची घनता 2011 नुसार अ भारतामध्ये ती 382 इतकी आहे. ब महाराष्ट्रात ती 365 इतकी आहे. क सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेचा केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार हा आहे. आणि ड राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या दोन्हींच्या तुलनेत सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेचे राज्य अरुणाचल प्रदेश हे आहे. पर्याय आहेत 1 सर्व विधाने बरोबर आहेत, 2 एकही विधान बरोबर नाही, 3 फक्त अ ब बरोबर आहेत, 4 फक्त विधान ड बरोबर आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1 सर्व विधाने बरोबर आहेत. या ठिकाणी 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता ही 382 इतकी होती. लोकसंख्येची घनता सर्वाधिक असलेली पहिली राज्ये क्रमाने बघितल्यास प्रथम क्रमांक बिहारचा, त्यानंतर पश्चिम बंगाल, केरळ आणि उत्तर प्रदेशचा क्रम लागतो. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या दोन्हींच्या तुलनेत सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचे केंद्रशासित प्रदेश यामध्ये प्रथम क्रमांक दिल्ली आणि द्वितीय क्रमांक चंदीगडचा लागतो. प्रश्न 10 2012च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते?
1. इंडोनेशिया आणि ब्राझील. 2. इंडोनेशिया आणि पाकिस्तान. 3. USA आणि ब्राझील. 4. USA आणि इंडोनेशिया. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4. USA आणि इंडोनेशिया. 2011च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर प्रामुख्याने USA आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. 2011नुसार चीनची लोकसंख्या सर्वाधिक असून ती 135 कोटी इतकी होती. अलीकडे आपण चीनला मागे टाकले आहे व लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. जगाच्या 17.64% इतकी लोकसंख्या भारतामध्ये आहे. प्रश्न 11. भारतात सर्वाधिक साक्षरतेची प्रथम 4 राज्य कोणती? पर्याय आहेत 1. त्रिपुरा, गोवा, मिझोराम, केरळ. 2. केरळ, मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. 3. गोवा, केरळ, मिझोराम आणि त्रिपुरा. 4. केरळ, त्रिपुरा, मिझोराम आणि गोवा. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. भारतात सर्वाधिक साक्षरतेची प्रथम राज्य क्रमाने. प्रथम क्रमांक केरळ, द्वितीय क्रमांक मिझोराम, तृतीय क्रमांक गोवा आणि त्यानंतर त्रिपुराचा क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक साक्षरतेचे प्रथम क्रमांकाची 4 राज्य, त्यामध्ये केरळ 1 नंबरला असून केरळची साक्षरता 94% इतकी आहे. तर मिझोराम 91.33%, गोवा 88.70% आणि त्रिपुरा 87.22% या राज्यांचा या ठिकाणी समावेश होतो. भारतात सर्वाधिक साक्षरता केंद्रशासित प्रदेशात बघितल्यास लक्षद्वीप 91.85% इतकी आहे. प्रश्न 12. कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली? पर्याय आहेत 1. केरळ, गोवा आणि हरियाणा. 2. नागालँड, केरळ आणि मिझोराम. 3. नागालँड, केरळ आणि गोवा. 4. केरळ, गोवा आणि मेघालय. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3. नागालँड, केरळ आणि गोवा. 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची सर्वाधिक वाढ दादरा नगर हवेली 55.5%, दमन दीव 53.54% आणि मेघालय 27.82% झालेली दिसून येते. तर सर्वात कमी वाढ नागालँड, केरळ आणि गोव्यामध्ये ऋणात्मक स्वरूपात वाढ झालेली दिसून येते. प्रश्न 13. 2011च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा. अ. बिहार, पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांनी प्रति चौरस किमी माणसांच्या घनतेचा 1000 हा आकडा ओलांडलेला आहे. ब. अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम या राज्यांची प्रति चौरस किमी माणसांची घनता 100पेक्षाही कमी आहे. आणि पर्यायी उत्तरे आहेत 1. अ आणि ब बरोबर आहे. 2. अ बरोबर, ब चूक. 3. अ चूक, ब बरोबर आणि 4. अ आणि ब चूक. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3. अ चूक व ब बरोबर. अ विधान चूक आहे, कारण बिहार, पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांनी प्रति चौरस किमी माणसांच्या घनतेचा 1000 आकडा ओलांडला आहे असे या ठिकाणी दिलेले आहे. परंतु या ठिकाणी बिहारची लोकसंख्या 1106, पश्चिम बंगालची लोकसंख्या 1028 इतकी आहे. मात्र केरळची लोकसंख्या ही 1000पेक्षा जास्त नसून ती 866 इतकी आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 3 हे बरोबर आहे. प्रश्न 14. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? 1. भारतात साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांच्यामध्ये जास्त आहे. 2. अंदमान निकोबार येथे साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. 3. भारतात साक्षरता कमी होत आहे. आणि 4. एकही नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4. एकही नाही. भारतात पुरुषांची साक्षरता स्त्रियांच्यापेक्षा अधिक आहे. म्हणून या ठिकाणी विधान 1 चूक आहे. पुरुषांची साक्षरता 82.14% आहे, तर स्त्री साक्षरता 65.46% आहे. अंदमान निकोबारची साक्षरता ही 86.6% असून यापेक्षाही बिहारची साक्षरता सर्वात कमी म्हणजे 61.88% इतकी आहे. म्हणून विधान 2 देखील चूक आहे. विधान 3 मध्ये भारतात साक्षरता कमी होत नसून ती वाढत आहे, म्हणून या ठिकाणी विधान 3 देखील चूक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 4 एकही नाही हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 15. 2011च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे? पर्याय आहेत 1. गोवा, 2. मिझोराम, 3. तामिळनाडू आणि 4. केरळ. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. गोवा. 2011च्या जनगणनेच्या आधारे भारतामध्ये टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या गोव्यामध्ये असून त्यानंतर
मिझोरम आणि त्यानंतर तामिळनाडू, त्याचबरोबर त्यानंतर केरळचा क्रमांक लागतो. म्हणजेच क्रमाने गोवा प्रथम क्रमांकावर, मिझोराम द्वितीय क्रमांकावर, तामिळनाडू तृतीय क्रमांकावर आणि केरळचा यानंतर क्रम लागतो. प्रश्न 16. भारतात अनुसूचित जमातींच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजेच 1. गुजरात, 2. तामिळनाडू, 3. मिझोरम आणि 4. ओरिसा. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3 मिझोरम. भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य मिझोरम हे आहे. SC आणि ST लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण विचारात घेतल्यास ST लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण मिझोराम, नागालँड या ठिकाणी आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत ST लोकसंख्येचे प्रमाण लक्षद्वीपमध्ये 94.8% म्हणजेच सर्वाधिक आहे. SC लोकसंख्येचे प्रमाण पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक असलेले दिसून येते. प्रश्न 17. विकसनशील देशातील लोकसंख्येचा स्तूप कशा प्रकारे आहे? पर्याय आहेत 1. रुंद पाया आणि अरुंद माथा, 2. अरुंद पाया आणि अरुंद माथा, 3. रुंद पाया आणि रुंद माथा, 4. अरुंद माथा आणि अरुंद पाया. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. विकसनशील देशातील लोकसंख्येचा स्तूप रुंद पाया आणि अरुंद माथा अशा प्रकारे आहे. प्रश्न 18. खालील विधानांचा विचार करा. 1. जनगणनेचे जनक सर डेझिल इबेट्सेइन हे आहेत. 2. जॉन ग्रँट लंडन यांना लोकसंख्या शास्त्राचा जनक असं म्हणतात. 3. ए गिलार्ड यांनी 1855 मध्ये सर्वप्रथम डेमोग्राफी हा शब्द प्रथम वापरलेला आहे. पर्याय आहेत 1. सर्व विधाने बरोबर आहेत. 2. फक्त विधान 1 आणि 2 बरोबर आहे. 3. एकही विधान बरोबर नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. सर्व विधाने बरोबर आहेत. जनगणनेचे जनक डेझिल इबेट्सेइन हे आहेत, हे विधान बरोबर आहे. त्याचबरोबर लोकसंख्याशास्त्राचा जनक जॉन ग्रँट यांना म्हणतात. तर डेमोग्राफी हा शब्द सर्वप्रथम ए गिलार्ड यांनी 1855 मध्ये वापरलेला आहे. प्रश्न 19. भारतात कोणत्या साली आत्तापर्यंत लोकसंख्या विषयक धोरणे राबवण्यात आलेली आहेत? पर्याय आहेत 1. 1976, 1977 आणि 2000, 2. 1962, 1978 आणि 2001, 3. 1982, 1894 आणि 2000, 4. 1919, 1929 आणि 1935. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. 1976, 1977 आणि 2000. भारतात या 3 साली लोकसंख्या विषयक धोरणे राबवण्यात आली. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात 1976 साली केंद्र सरकारने भारताचे पहिले लोकसंख्या विषयक धोरण जाहीर केले आणि त्यानंतर केंद्रात प्रथम सत्तेवर आलेल्या जनता सरकारने 1977 साली नवे लोकसंख्या धोरण घोषित केले. 15 फेब्रुवारी 2000 रोजी भारताची नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. हे धोरण 1993च्या MS स्वामीनाथन समितीच्या शिफारसीवर आधारित आहे. प्रश्न 20. 2000च्या लोकसंख्या धोरणामध्ये खालीलपैकी कोणती उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली होती? 1. संतती प्रतिबंधक साधनांचा वापर वाढविणे, बालकांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास प्राधान्य, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देणे हे अल्पकालीन उद्दिष्ट होते. 2. 2010 पर्यंत जन्मदर दर 2021 पर्यंत खाली आणणे आणि 2010 पर्यंत एकूण जननदर 2.1 पर्यंत खाली आणणे हे मध्यमकालीन उद्दिष्ट होते. 3. 2045 पर्यंत भारताची लोकसंख्या पर्याप्त किंवा स्थिर करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट होते. आणि 4. अभ्यासक्रमामध्ये लोकसंख्या शिक्षणाचा समावेश करणे. पर्याय आहेत 1. सर्व विधाने बरोबर आहेत. 2. फक्त विधान 4 चूक आहे. 3. विधान 1 आणि 2 बरोबर आहेत. आणि 4. एकही विधान बरोबर नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. फक्त विधान 4 चूक आहे. या ठिकाणी विधान 4 चूक का आहे तर अभ्यासक्रमामध्ये लोकसंख्या शिक्षणाचा समावेश करणे हे भारताच्या लोकसंख्या विषयक 1977चे उद्दिष्ट होते. ते 2000च्या लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट नव्हते आणि म्हणून या ठिकाणी विधान 4 हे चूक आहे. प्रश्न 21. 1952 साली राष्ट्रीय पातळीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. 1966 साली केंद्रामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची स्थापना झाली. वरील विधानांचा विचार करा. 1. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 2. दोन्ही विधाने चूक आहेत. 3.
एकच विधान बरोबर आहे आणि 4 अबरोबर आणि विधान ब चूक आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. दोन्ही विधाने बरोबर आहेत. कारण 1952 साली राष्ट्रीय पातळीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे, हे विधान बरोबर आहे. त्याचबरोबर 1966 साली केंद्रामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न 22. लोकसंख्या विषयक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या समित्या आणि आयोग खालील पैकी कोणत्या? अ. भोर समिती 1943, ब. करुणाकरन समिती 1991, क. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन समिती 1993. पर्याय आहेत 1 अ, ब, क. तीनही बरोबर आहेत. 2 फक्त अ बरोबर, 3 फक्त ब, क बरोबर आणि 4 यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1 अ, ब, क तीनही बरोबर आहेत. लोकसंख्या विषयक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या समित्यांमध्ये या तीनही समित्यांचा समावेश होतो. त्यामध्ये भोर समिती 1943ची, करुणाकरन समिती 1991ची आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन समिती 1993ची असलेली बघायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही फेसबुक पेज, टेलिग्राम, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही MPSC एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता. सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. थँक्यू.